जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे शहरचा पेपर झालेला आहे आणि यामध्ये कट ऑफ किती जाईल यासाठी खूप काही विद्यार्थी मेसेज कॉल त्यानंतर मेसेजमध्ये विचारत आहे की सर नेमका मार्क केव्हा येईल आणि नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो। तर आपण म्हटलं की एक कट ऑफसाठी व्हिडिओ बनवून घ्या, कारण की आपल्याला माहिती पडलेलं आहे की नेमके विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे, कारण की आपण एक पोलसुद्धा घेतलेला होता। तर जवळपास ॲव्हरेज मार्क सेफ झोनमध्ये तुम्हाला जर बघायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि कट ऑफ किती जाऊ शकतो ग्राउंड प्लस लेखीचा ते सुद्धा सांगणार आहोत। तर पहा, ओपन तुमचा 135च्या आसपास जाऊ शकतो आणि एक बाब लक्षात घ्या, आपण हा जो काही कट ऑफ घेतो हा अंदाज घेतो आहे, कारण एक्झॅक्ट मार्क किती पडलेले आहे सर्वांना हे काही आपल्याकडे आलेलं नाही आहे। जे काही कमेंटमध्ये आलेले आहे, मेसेजमध्ये आलेले आहे त्यावरून आपण एक अंदाज काढलेला आहे की पेपर नेमका कसा गेलेला आहे विद्यार्थ्यांना। ग्राउंड तर माहितीच आहे सर्वांना की किती पडलेला आहे आणि ते कसं गेलेलं आहे, ठीक आहे। तर पहा, इथे ओपन हा 135 सर्वसाधारण जाऊ शकतो, ठीक आहे। आणि महिलांचा जो कट ऑफ आहे ओपनमध्ये हा 128 किंवा 129 किंवा 130 पण तुम्हाला पाहायला मिळू शकतो। हा आपण एक अंदाज घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो, ही बाब लक्षात ठेवा, कारण की काही काही विद्यार्थ्यांनी सिल्ली मिस्टेकसुद्धा केलेली आहे पेपर सोपा असूनसुद्धा, ठीक आहे। तर 127 ते 130च्या दरम्यान महिलांचा राहू शकतो आणि 135च्या आसपास 134सुद्धा राहू शकतो हा आणि 136सुद्धा राहू शकतो। तर या आसपास ओपनचा सर्वसाधारण राहू शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा, आपण EWSचा कट ऑफ सर्वात शेवटी सांगणार आहोत, कारण की तो सर्वात कमीच लागणार आहे, एस टीपेक्षा सुद्धा कमी लागण्याची शक्यता आहे, किंवा एस टी जागा आहेच नाही, तर EWS हा आसपासच लागणार आहे, जे सर्वात कास्ट कमी लागेल त्याच्या आसपासच लागेल, ठीक आहे। तर पहा, SC पासून सुरुवात करूया। SC-BCचा कट ऑफ इथे जर बघायला गेलो तर माझ्या मते सर्वसाधारण हा कट ऑफ राहू शकतो 127च्या आसपास। आता हा सामोरसुद्धा जाऊ शकतो आणि मागेसुद्धा जाऊ शकतो, पण इथे जर मार्क असतील तुमचे तर सेफ झोनमध्ये असाल आणि तुम्हाला लेखी जर तुमचं सर्वसाधारणमध्ये या रेंजमध्ये जर येत असेल याच्या पुढे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, ठीक आहे। आणि तुमचं ग्राउंड जर 40च्या आसपास असेल, म्हणजे 39 जरी असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, ठीक आहे। कास्टवाले विद्यार्थी जे कास्टमधून फॉर्म भरला आहे त्यांनी ओपन सोडून, ठीक आहे। तर बघा, आपण फायनल कट ऑफ अंदाजित कट ऑफ बघूया। त्यानंतर बघा, महिलांचा जो कट ऑफ जाऊ शकतो तो SC-BCमध्ये 124 किंवा 123च्या आसपास तुमचा महिलांचा राहू शकतो, म्हणजे 121 ते 124च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा, ठीक आहे। हा एक अंदाज आहे, आपल्यापाशी पूर्ण मार्क आलेले नाही, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण हा अंदाज घेतो आहे। त्यानंतर बघा, OBCचा कट ऑफ हा तुम्हाला 130च्या आसपास पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण, आणि महिलांचा कट ऑफ हा 124 किंवा 125च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे। आपण आसपास का म्हणतो आहे, कारण की हा पुढेही जाऊ शकतो आणि मागे जाऊ शकतो, पुढे जाण्याची शक्यता कमीच आहे पण मागे जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा, विमा फ्रॉम SBC सर्वसाधारण कट ऑफ हा जाऊ शकतो 127च्या आसपास, ठीक आहे। 127च्या आसपास किंवा हा तुम्हाला 125सुद्धा पाहायला मिळू शकतो, ठीक आहे। तर या दोन रेंजमध्ये जाऊ शकतो किंवा पुढेही जाऊ शकतो 1-2 मार्क। आणि महिलांचा जो कट ऑफ आहे SBCमध्ये हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 120 ते 121 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो। हा मागेसुद्धा जाऊ शकतो आणि पुढेसुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे, महिलांचा। त्यानंतर बघा, भजक म्हणजेच NTCचा तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळू शकतो 126 किंवा 130च्या दरम्यान, या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण। त्यानंतर बघा, महिलांचा जो कट ऑफ आहे NTCमध्ये तो तुम्हाला 122च्या आसपास पाहायला मिळू शकतो। 2+ किंवा 2- होऊ शकतात याच्यामध्ये, किंवा 4- होऊ शकतात। त्यानंतर बघा, भजब हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 127 ते 125च्या रेंजमध्ये, ठीक आहे, भजबचा कट ऑफ, ठीक आहे, सर्वसाधारणमध्ये। आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो
हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 121च्या आसपास, ठीक आहे. आणि VJA तुम्हाला 130 पाहायला मिळू शकतो, ठीक आहे, सर्वसाधारण. आणि महिलांचा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 125 किंवा 123च्या आसपास, ठीक आहे. त्यानंतर SCचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये 128 किंवा 127च्या आसपास, ठीक आहे. आणि महिलांचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 120 ते 122 किंवा 123च्या आसपास. तर हा आपण एक अंदाज घेतलेला आहे. परत एकदा सांगतो, हा एक अंदाज आहे. यामध्ये आपल्याला तुम्ही पाठवलेल्या मार्कनुसार आपल्याला ॲव्हरेज मार्क जवळपास सेफ झोनमध्ये 87 लेखी आलेले आहे आणि 86, म्हणजे या दोन आकड्यामध्ये सेफ झोन वाटतो आहे लेखीमध्ये. पण सर्वात डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे ते म्हणजे ग्राउंड तुमचं नेमकं किती आलेलं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं 40 ग्राउंड असेल तर त्याचा ॲटोमॅटिक 1 मार्क वाढणार आहे जर त्याचं 86 असेल लेखी तर. आणि जर त्याचं 39 ग्राउंड असेल तर ॲटोमॅटिक त्याचं 1 मार्क कमी होणार आहे. तर डिसाइडिंग फॅक्टर इथे पडणार आहे, तुमचं ग्राउंड नेमकं किती पडलेलं आहे. तुम्ही सेफ झोनमध्ये मी सांगतो आहे लेखी तुमचं या रेंजमध्ये असेल 86 किंवा 87, 88 असेल तर एकदम बेस्ट. पण या दोन रेंजमध्ये तुमचं जर लेखी असेल, पुरुष उमेदवारांसाठी सांगतो आहे सर्वसाधारणमध्ये, तर तुमचं एकदम बेस्ट. आणि महिला उमेदवारांचं तुमचं जर लेखी 80च्या आसपास असेल तर तुमचं एकदम बेस्टमध्ये असणार आहे, तुमचं काम होऊन जाईल, ठीक आहे. कारण की 40चं ग्राउंड असेल आणि जवळपास तुमचं 82-83चं लेखी असेल तर तुमचं आरामात होऊन जाईल, ठीक आहे. कारण की ठाणेला जागा चांगल्या प्रकारे हा आपण अंदाज घेतलेला आहे. लेखीचे मार्क आले की आपण तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ काढून देणार आहोत, ठीक आहे. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लेखीचे जसे मार्क येतील तसे एक्झॅक्ट कट ऑफसुद्धा आपण काढून देणार आहे. धन्यवाद.